मिथिल विचारे मागच्या सामन्यामध्ये पाहिलं गेलं तर क्वालिफायर 1 मध्ये जरूर आग ओतणारी फलंदाजी जरूर केली आहे. तीच लय इथे मात्र सापडेल का हे पाहायचं आहे. 51 धावा वैयक्तिकरित्या कुठल्या होत्या आपल्या बॅटच्या साह्यानं आणि अर्धशतक आपल्या नावावर केलं होतं. तोच मिथिल विचारे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल. महेश रेवाळे, महेशचा खेळ कसा असेल, मिथिलचा खेळ कसा असेल, दोन्ही संघ मालक आमने सामने असतील. हे आमने सामने असताना GPL 4 वर नाव कोण कोरणार हे पाहावं लागेल. पर्व 4 आपण पाहतोय. अंतिम सामना हाच केला होता 88 की शेवटचा सामना गोड बाबा, शेवटचा सामना या स्पर्धेचा या पर्वाचा आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 महेश रेवाळे संघ मालक स्वतः असतील आणि त्याचबरोबर महालक्ष्मी वॉरियर्सचा मिथिल विचारे यांचा संघ स्वतः संघ मालक आपल्याला पाहायला मिळतील. जे मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग फलंदाज बॅटर म्हणून दाखल झाले. आता महालक्ष्मी वॉरियर्स संघाचा विचार केला तर 4 पर्वांमध्ये तब्बल 3 वेळा अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेला हा संघ आपण एकदाही फायनलवर नाव करू शकले नाही. या पर्वामध्ये फायनलवर नाव करतील का हे पाहायचंय. ओव्हर द विकेट महेश रेवाळे. पहिला चेंडू मोठा आहे, फुल टॉस आहे, लगावला गेलाय, फुल टोल वसूल केला गेला. धावा मिळाल्या 4. मिथिल विचारे आक्रमक आहे आणि त्यानं आल्या आल्या सांगितलंय आता कुणाला सुट्टी नाहीये. आता बेंडबाजा वाजणार. बेंडबाजा कशा प्रकारे कायम वाजत राहील की इथे बाहेरचा रस्ताही दाखवला जाईल याकडे लक्ष असेल. महेश रेवाळे यांचं उत्तर काय असेल हे पाहूया. पॉवर प्लेच्या अनिवार्य षटकामध्ये मोठी फटकेबाजी करणं पसंत मिथिल विचारे जरूर करतील. पुन्हा एकदा मोठा फटका लागण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली जरूर. क्षेत्ररक्षक मिसफील्ड करतोय. एक धाव पूर्ण केली गेली आहे. यष्टरक्षक बेट झाला, त्याच्या मागे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. थर्ड मॅन तो तिथे पोहोचला म्हणजेच धाव संख्येत 1 ने भर पडली आहे. स्कोर कार्डवर 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक चेंडूना चेंडू महत्वाचा आहे. जितकं पारितोषिक असेल तितक्या आता मात्र या बॉलची किंमत आपल्याला वाढताना पाहायला मिळेल. रोख रक्कम पाहिलं गेलं तर या स्पर्धेचं 25,000 रुपये पारितोषिक आणि उपविजेता संघाला 15,000 हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगला जरूर पैकी तेवढ्याच ताकदीनं केली जाईल. परंतु एक धाव पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावे निश्चित संघाच्या खात्यात भर पडेल. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा आपण पाहतोय. किरण गवळी यांच्याकडून मिथिल विचारेसाठी सलग 3 चेंडू 3 षटकार 3,000 रुपये पारितोषिक लागू आहे. ओव्हर द विकेट मिथिल विचारे. इथे मात्र फटका फसलाय जरूर. महेश रेवाळे स्वतः चेंडू खाली येतोय. जेल झाला. मिथिल विचारेचा खेळ थांबतोय. मिथिल विचारे बॅक टू द पॅव्हेलियन. मैदानाच्या आतमध्ये कोण येणार, पप्पू चव्हाण की अन्य कोण? यस, पप्पू चव्हाण मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. जल्लोष जरूर आहे मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघासाठी. कारण मिथिल विचारे सारखा घातक फलंदाज मैदानाच्या बाहेर जरी गेला असला तरी विस्फोटक फलंदाज, गोलंदाजांची पळापळ करणारा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पप्पू चव्हाण येताना पाहायला मिळतील. पप्पू चव्हाण मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा पाहायला मिळाल्या जरूर. 4 चेंडूंचा खेळ जरूर पूर्ण झाला. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होत असताना आपण पाहिला चांगला खेळ इथं आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी इथे मात्र प्रत्येक संघ करण्याचा प्रयत्न करेल. हा चेंडू इथे मात्र जरूर चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या स्टेजचा थोडासा बाहेर जाणारा चेंडू. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर स्थिरावली आहे. अजून पाहिलं गेलं तर 1 चेंडू इथून मात्र येणं बाकी असेल. चेंडू इथे मात्र कशा प्रकारे खेळवला जाईल याकडे लक्ष आहे. की एक मोठा तगडा फटका, दिमागदार फटका पप्पू चव्हाणच्या बॅट मधून बाहेर येतोय हे पाहायचंय. ओव्हर द विकेट महेश रेवाळे. चेंडू इथे मात्र निर्धाव जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांकडे डॉट बॉल इथं आपल्याला पाहायला मिळतोय.
धावसंख्या 6 वर स्थिरावली आहे. उर्ध विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू इथे मात्र जरूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या स्कोर कार्डवर 6 वर स्थिरावली आहे. कमबॅक केले जाते. मितीला विचारी जसा माघारी परतला त्यानंतर थोडीशी शांत खेळी आपल्याला पाहायला मिळते. संध्याकाळचं सत्र पटापट आपण सामना स्पीडअप करणार आहोत. गोलंदाजी मार्कवर दीपक आपण पाहतोय. दीपकचा खेळ एक धावे ते पूर्ण केली जाईल. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी ते मात्र जरूर प्रत्येक खेळाडूला करायची आहे. धावसंख्येत जी भर पडली होती धावसंख्या 7. पप्पू चव्हाण ऑन स्ट्राईक आहेत. दीपक मोहिते पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉलर द हेड खेळला गेला. चेंडू फरार होतोय सर 4 धावांसाठी. 4 धावेनिशी संघाच्या खात्यात भर. धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिली गेली तर धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 12 धावा. पप्पू चव्हाण मैदानाच्या आतमध्ये जरूर चांगली कामगिरी करतील. संघाला आशा असेल की चांगला खेळ करण्याची. दीपक मोहिते आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा फ्लो जोरदार जरूर होता. चांगली कामगिरी आतापर्यंत गोलंदाजांनी केली आहे. प्रभावित केलंय मल्लिकार्जुन वसिका बाबा 11 या संघानं. पुढे खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली आहे जरूर. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडेल. धावसंख्या 13. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या 13 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकांचा खेळ जरूर चांगला झाला. 13 धावा खर्च केल्यात. चला स्पीडअप घ्या. 5 वाजून 34 मिनिटं इथे पार पडतात. प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक मिनिट महत्वाचा आहे. दीपक गोलंदाजी मार्कवर पुढे खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र जरूर चुकताना पाहायला मिळालं. यष्टीरक्षक एक धाव महत्वाची आहे. बाईकचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या जाऊन पोहोचली. आता मात्र 14 धावा आतापर्यंत पाहायला मिळतील. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पंचाचा बॅट बॉलचा सिग्नल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दंडित केले जाते. अतिरिक्त धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या 15. अंतिम सामना. अंतिम सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज जरूर करतील. परंतु आक्रमक एकाला व्हायचंय. व्हाईट बॉलचा सिग्नल पुन्हा एकदा इथून आपल्याला पाहायला मिळतोय. दंडित केलं गेलंय. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते. गणेशभाई दसूरकर आपण स्मार्ट वॉच आणून द्यायचंय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा इथे फटका फसतोय, बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू इथे मात्र निर्धाव जात असताना अनिकेत याला लय सापडत नाही. या महत्वाचा सामना आहे मित्रा. या महत्वाच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. संघाचा कर्णधार, संघ मालक इथे मात्र थोडा लवकर बाद झालाय. जबाबदारी तुझ्यावर आहे. धावबाची संधी असेल, फलंदाज बाद आहे, माघारी परतावं लागतंय. अनिकेत दबावाखाली होता, तो दबाव इथे मात्र क्रिएट झाला होता त्याच्यावर. अनिकेत बाद होतोय. धावपत स्वरूपात ही विकेट आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोणी येईल याकडे लक्ष आहे. आता पूर्ण दारोमदार पप्पू चव्हाण यांच्यावर जरूर असेल. श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघ आपण पाहतोय. चांगला खेळ त्यांच्याकडून दाखवत असताना या महत्वपूर्ण सामन्यामध्ये धावसंख्या जर आतापर्यंत पाहिली 18, ओव्हर क्रमांक 3, त्यातील 4 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. यश मैदानाच्या आतमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी यशलाही करायची आहे. गोलंदाजी जरूर चांगली करतोय, पण तू आता जबाबदारी फलंदाजीची आली आहे. पप्पू चव्हाण कशा प्रकारे इथे फटकेबाजी करतील, हा सामना पुढे घेऊन जातील याकडे लक्ष आहे. डॉट बॉल इथं आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. जरूर क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना दिसलाय, परंतु धावा मिती 4. या 4 धाब्याच्या पद्धतीने संघाच्या खात्यात भर आपल्याला पाहायला मिळेल. धाव संख्या 22 आतापर्यंत पाहायला मिळते. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 22 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली कामगिरी आतापर्यंत 3 गोलंदाजी केली आहे. 9 धावा इथे खर्च करत असताना आपल्याला दीपक पाहायला मिळाला. दीपक मोहितेने 7 धावा खर्च केल्यात. महेशने 6 धावा खर्च केल्यात. गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण येईल याकडे लक्ष असेल. धावगतीला आकार देणं आता मात्र गरजेचं आहे. संघ थोडा का होईना अडचणीत आहे. अडचणींवर मात येथे करणाऱ्याला यश जरूर प्राप्त होईल. गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना योगेशला आपण पाहतोय. योगेशचा खेळ चांगला असणं गरजेचं असेल. चांगली कामगिरी योगेशला इथे करायची आहे. यशला आपण पाहतोय. चला स्पीडअप करा. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जाईल. योगेश पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न इथं जरूर झाला. गॅप शोधली जाते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल काही पाहायचंय जरूर. क्षेत्ररक्षण जरूर चांगलं होतंय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झाला. 3 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं कॉलिंग यश कडून आपल्याला पाहायला मिळेल. जरूर संघासाठी 1 धाव वाचवली आहे, परंतु 3 धावा खर्च करताना पाहायला मिळतात. या 3 धाब्यांच्या मध्ये संघाच्या खात्यात भर पडतीये. धाव संख्या 25. पप्पू चव्हाण आपल्याला पाहायला मिळतील. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, माइंडचा वापर इथे मात्र जरूर केला जातोय. 2ऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2री धाव इथे मात्र जरूर पूर्ण केली जाते. चांगली कामगिरी इथे मात्र होत असताना मोठा फटका जरूर केसला गेला. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर मात्र समाधान मानत असताना धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या 28. ओव्हर क्रमांक 4 त्यातील 3 चेंडूचा खेळ पूर्ण झाला. अजून 3 चेंडूचा इथून खेळ बाकी असेल. या 3 षटकांमध्ये
मोठी फटकेबाजी अपेक्षित आहे. बॅटची कडा घेतली आहे जरूर. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित राहिला. बॅटची कडा घेतली. यष्टरक्षकावर चेंडू आदळला तर नंतर यष्टांच्या दिशेने येताना दिसला. हलकसा अपील, आत्मविश्वास कमी. धावसंख्या पाहिली गेली ना तर 28 वर स्थिरावली आहे. 28 धावा. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. यशलाही जखडून ठेवलं जाते. मिथिल विचारे आपण पाहतोय यांचा संघ महालक्ष्मी वॉरियर्स चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न या सामन्यामध्ये जरूर करतील. सलग 3 वर्ष अंतिम सामन्यामध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या वर्षी पंच केले गेले. बॉलर द हेड. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेवर इथे मात्र समाधान मानत असताना आपण पाहतोय. धावसंख्येत भर 1 ने पडते. 29 धावा. अजूनही पाहिलं गेलं तर 1 चेंडू. 4 षटकांचा खेळ पुढे झालाय. 4 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 29 आतापर्यंत पाहायला मिळेल. महेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. निराश आपल्याला पाहायला मिळतात. यश ऑन स्ट्राईक आहे. रुद्रांश चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर यशला करावा लागेल. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न वारंवार फटकेबाजी होत नाहीये. बॅटचा फ्लो जोरात आहे परंतु बॅट बॉलचा संपर्क होणे तितकंच महत्वाचं आहे. तर होत नाहीये त्यामुळे निराशा. एक धाव मिळेल. धावसंख्या 30 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी इथे मात्र गोलंदाजांनी केली आहे. फटका चांगला आहे. लाजवाब. उंची जेवढी प्राप्त झाली आहे तेवढा चेंडू सीमारेषेच्या बाहेरही जाताना पाहायला मिळतोय. षटकार आला पप्पूच्या बॅट मधून. हा तडाखा दिलाय महेशच्या गोलंदाजीवर. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर पप्पू यांच्या बॅट मधून होणं गरजेचं आहे. अकुटप्प्याचा चेंडू जरूर केसला गेलाय. आई चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी. या शेवटच्या 2 चेंडूंवर 10 धावा इथं पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली 40 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. अजून 1 चेंडू इथून मात्र जरूर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर जरूर असतील. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव पूर्ण केली गेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र होईल का हे पाहायचंय. 2 धावा पूर्ण होत आहेत.
दोन धावा पूर्ण झाल्या. या दोन धावींच्या मदतीने धावसंख्या 42 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आहे. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. 42 धावा आपण पाहतोय. हलकट्यानं खेळून इथे मात्र स्ट्राईक रोटेट केली जाते. एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 43 आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर अथर्वला आपण पाहतोय. 5 चेंडूंमध्ये 14 ते 15 धाबा जोडणं गरजेचं असेल. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न इथे मात्र महालक्ष्मी वॉरियर्स संघाला करायचा. पटकाला जवाब तडाका इथे मात्र दिला गेला अथर्ववर. धावसंख्येत 6 ने भर पडतीये. जीपीएल षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दर्जेदार कामगिरी करत असताना आपण पाहिलंय पप्पू चव्हाण यांना मागच्या सामन्यामध्ये करामत केली होती. आतापर्यंत 2 षटकार 3 चौकार एकेर दुहेरी धावा येत आहेत. पप्पू चव्हाण आपण यांना पाहतोय. महेश जरूर चर्चा करताना पाहायला मिळालेत. परंतु आता कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल याकडे लक्ष असेल. वाईड बॉल दबाव दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय. दंडित केलं गेलं. धावसंख्येत 1 ने भर. धावसंख्या 50. अजूनही पाहिलं गेलं तर 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अथर्व आई पटका चांगला आहे. किती धावा मिळतील याकडे लक्ष असेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे पाहायचंय. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय जरूर परंतु बाद असेल. यश बाद होतोय. धक्का क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या 51 आतापर्यंत आपण पाहिली आहे. 51 धावा. हा पटका फसलाय जरूर. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे पाहायचंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र जरूर करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या 53. धावा. आई पटका इथे मात्र जरूर चांगला आहे. हा पटका चाललाय सर सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. 4 धाब्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 57. एक चेंडू इथून मात्र बाकी असेल. अखेरच्या चेंडूवर किती धाबा येतील. 1 चेंडू इथून बाकी आहे. एका चेंडूवर इथून धाबा किती येतील याकडे लक्ष आहे. मोठा पटका लागवण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते परंतु पंच नकारती मान डोलवतात. 57 धावा. 58 धावांचं टार्गेट इथे सेट केलं गेलंय. लगेचच दोन्ही संघ ऍक्शन मोड मध्ये येतील. Bluetooth mode.
मैदानाचा ताबा घ्या. 5:53 कालावधी पार पडला. 58 धावांचा पाठलाग समोरील संघाला करायचा आहे, त्यामुळे लवकर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. योगेश आणि स्वप्नील ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना आपण गोलंदाजी मार्फत पाहतोय. गोलंदाज यशला आपण पाहतोय. उर्ध विकेट गोलंदाज सज्ज होईल. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न पत्र जरूर केला जातोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येत 1 ने भर पडतीये. स्कोर कार्डवर 1 ही धाव आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. चला क्षेत्ररक्षण पटापट सजवून घ्यायचे. जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होईल तेव्हा, कारण टाइम खूप कमी आहे. 5:56 कालावधी आणि 37 सेकंद इथे पार पडतायत. यश स्वप्नील साठी. स्वप्नीला मागच्या सामन्यामध्ये कमालीची फलंदाजी केली आहे. हा पटका चांगला आहे. खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर झाला. अपील झालाय. वाईड बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना इथे दंडित केले गेले. धावसंख्या स्कोर कार्डवर 2. दोन धावा. स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक पैकी करेल का? येस, पैकी जरूर झाली होती, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला पैकी आवश्यक होती. एक धाव इथे मिळतीये. जरूर चतुराई दाखवली आहे, परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडला इथे पैकी गरजेची होती. चांगली कामगिरी इथे मात्र यशही करताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या आता फक्त स्कोर कार्डवर 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आता चांगला खेळ, निर्धाव चेंडूही हाताळावे लागतील. विकेट्स महत्वाचे असतील.
पंच केले गेल्या. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होत असताना 2 धाबा इथं पूर्ण होताना पाहायला मिळतील. संघासाठी 1-1 2-2 धाबा वाचवणं गरजेचं आहे. वाचवण्याचा प्रयत्न इथे प्रत्येक खेळाडू आता मात्र करताना पाहायला मिळेल. मोठा फटका इथे मात्र केसला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु दूर राहिला. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या 7 आतापर्यंत पाहायला मिळतीये. 58 धावांचा पाठलाग म्हणजे अजून 51 धावांची गरज आहे. चौकार षटकारांची बोलीभाषा पटापट बोलावी लागेल. ते कशा प्रकारे बोलली जाईल, कसे पटके केले जातील यावर या सामन्याचा निकाल अवलंबून असेल. गव्हाणे प्रीमियर लीग 2026 चा थरार अनुभवत असताना अंतिम सामना फटकातला जवाब आपल्याला पाहायला मिळतोय. चाललाय सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या 12-13 वर. 13 धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात. धावसंख्या 13. हलकस अपील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र पूर्ण होत असताना धावसंख्या 13 खर्च केली आहे. विजयासाठी 45 धावांची गरज. इथून मात्र 30 चेंडू आणि 45 धावांचं समीकरण. चला जास्त वेग घेऊ नका, स्पीडअप करा महालक्ष्मी वॉरियर्स. वैभव मितीला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. मितीलचा खेळ गोलंदाजीच्या माध्यमातून कसा असेल. स्क्वेअर लेग रिजनला चेंडू ट्रॅबल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण केली जाईल. 1 धाब्यावर इथे मात्र समाधान मानायला लागेल. सिंगल धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण जसं लाभायचं तसं पटापट लाभा, कारण वेळ ही खूप महत्वाची आहे. अपोजिट संघाला इथे मात्र धावांचा पाठलाग करायचा आहे. कोणत्या प्रकारचा अडथळा त्यांना होऊ नये याची काळजी आपण घेतोय. त्यासाठी तुम्हाला वारंवार सूचना या आयोजन कमिटीकडून केल्या जातात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजन लाडाव्या त्याच्या फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पुन्हा एकदा पडते. धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली आहे. चांगली कामगिरी आतापर्यंत जरूर मितील करताना पाहायला मिळते. 3 धावा खर्च केल्या 2 चेंडूंमध्ये. मोठे फटके खेळण्याची संधी दिली जात नाहीये. एक मोठा फटका जरूर आला पहिल्या षटकामध्ये यशच्या गोलंदाजीवर, परंतु आता पहिल्या 2 चेंडूंमध्ये मोठा फटका नाहीये. चला प्रत्येक चेंडूनंतर क्षेत्ररक्षण आपण बदलताय. अपील केली गेली. फलंदाज बाद होतोय. माघारी परतला. प्रामाणिकपणा आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद झालाय. योगेश बाद होतोय. योगेशचा खेळ इथे मात्र थांबलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दीपक
आयकॉन खेळाडू म्हणून ज्याकडे पाहिलं जाते तो दाखल होणार आहे. दीपक रेवाळे आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ज्या संघातून 2 वेळा फायनल मध्ये दाखल झालेला खेळाडू त्याच संघाविरोधात आज मात्र 4 वेळा महालक्ष्मी वॉरियर्स बरोबर 2 वेळा त्याच आणि त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळते. थोडस लक्ष नीट ऐकायचं आणि नंतर माहिती कळवा. चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना थोडस फुटबॉल खेळलं गेले. धावा मिळतील 4. या 4 धावांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडत असताना धावसंख्या 20. बॅटची कडा घेतली का प्रश्न विचारला गेला. फलंदाजच जरूर बाउन्स प्राप्त झाला होता. अपील जरूर केली होती. उत्साह थोडस कमी. धावसंख्या जर पाहिली गेली तर 20 वर स्थिरावली आहे. चांगला खेळ आतापर्यंत जरूर दोन्हीचा शॉट चांगला आहे. पटकाला जवाब आपल्याला पाहायला मिळतोय. पुलर लेनचा चेंडू इथे मात्र दीपक रेवाळेच्या बॅट मधून षटकारासाठी जाताना पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 26 वर. विजयासाठी अजूनही पाहिलं गेलं तर धावांची गरज मात्र 32 असेल. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 चेंडू आणि 32 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. योगेश मैदानाच्या आतमध्ये इथं आपल्याला पाहायला मिळतोय. जो गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. योगेश गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना स्वप्नील आणि दीपक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही उजव्या त्याचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. स्वप्नील ऑन स्ट्राईक. योगेश पटका चांगला हाही पटका चाललाय सरळ. यश हातामध्ये झेल पूर्ण होतोय. स्वप्नीलचा खेळ थांबलाय. आता मात्र थोडीशी कष्ट करावे लागतील फलंदाजांना. आवाज थांबली आहे. दमट वातावरण आता निर्माण होत चाललंय. त्यामुळे संघर्ष इथे मात्र जरूर वाट्याला येईल. धावसंख्या जर पाहिली गेली तर 26 वर. विकेट आपल्याला पाहायला मिळते. विकेट क्रमांक 2 आपण पाहिली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतानाही पाहायला मिळतोय. चांगली कामगिरी. 23 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. रुपेश दाखल झाला. रुपेशचा खेळ कसा असेल याकडे लक्ष तेवढेच आहे. तेवीस चेंडू आणि 32 धावांची गरज. और विकेट. कमी गतीचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर आता चूक झाली आहे. धावसंख्येत 4 ने भर पडतात आपल्याला पाहायला मिळते. चुकीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. योगेशशी कमी गतीचा चेंडू करण्याचा प्रयत्न रुपेशा समोर जरूर झाला. धावसंख्येत 4 ने भर पडताना आपल्याला पाहायला मिळते.
योगेश मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र होत असताना एक धाव इथे पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मात्र नाकारला गेला. धावसंख्या जर पाहिली गेली तर पुढे सरसावते जाऊन पोहोचले आतापर्यंत 31 वर. विजयासाठी अजूनही पाहिले गेले तर 27 धावा आवश्यक असतील. 21 चेंडू आणि 27 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, कडेकडे खेळण्याचा प्रयत्न, स्वतःला बेंड केलं जात नाहीये. वाकावं लागेल, झुकावं लागेल. जेव्हा आपण देवाकडे प्रार्थना करतो, काही मागतो, तेव्हा त्याच्या पुढे झुकतो. तसं इथे तुम्हाला या गोलंदाजासमोरही झुकावं लागेल. फटकेबाजीसाठी आक्रमक फटके इथे खेळावे लागतील. हा फटका चांगला आहे, परंतु यश 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 चूक करताना पाहायला मिळाला. प्रयत्न जरूर चांगला आहे. धावसंख्येत 1 ने भर पडली आहे. धावसंख्या 32 वर. चांगली गोलंदाजी योगेश म्हणावी लागेल. एक चौकार आला जो चुकीचा चेंडू हाताळला. त्यानंतर 2 धावा केवळ खर्च केल्यात, म्हणजे 6 धावा खर्च करत असताना 1 विकेट. 32 धावा आपण पाहतोय. 26 धावांची अजूनही गरज. फटका इथे मात्र जरूर मोठा आपल्याला पाहायला मिळेल. 1 धाव पूर्ण केली जाते. एका धाब्याच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचेल. तीन ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहिली 33, 25 धावा, 18 चेंडू आणि 25 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चांगली कामगिरी इथे मात्र करत असताना दोन्ही संघ. चला जास्त वेळ चर्चा करू नका. खास करून महालक्ष्मी वॉरियर्स आपल्याला विनंती करतोय, कारण वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. प्रयत्न इथे मात्र जरूर. चांगली कामगिरी ते मात्र जरूर. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला हवी. त्यापैकी जरूर झाली. या धावाची संधी असेल. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचतात. या 2 धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 35. 58 धावांचा पाठलाग. 35 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही पाहिलं गेलं तर 23 धावांची गरज आहे. 23 धावांची गरज. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटची कडा घेतली. 1-1 धाव आपल्या संघासाठी जमूत असताना आपण पाहिली. फटका लाजवाब. शॉर्ट बॉल आणि त्यावर आक्रमण. पप्पू चव्हाण चूक करताना पाहायला मिळत आहे. इथे संघर्ष दोन्ही संघ करतायत. तुमचा संघर्ष फक्त तुम्हालाच करायचा आहे, कारण लोक फक्त अंतिम निकाल पाहतात. तुमचा संघर्ष नाही. जो निकाल झाला त्यावर तुम्हाला शाबासकी दिली जाईल, पण संघर्ष तुम्ही मैदानाच्या आतमध्ये किती केलाय, कशा प्रकारे केलाय हे तुम्हाला माहिती आहे. तो संघर्ष इथे मात्र जरूर करणं गरजेचं असेल. पप्पू चव्हाणला आपण पाहतोय पुन्हा एकदा शॉर्ट बॉल हाताळला जातोय. वारंवार शॉर्ट बॉल हाताळण्याचा प्रयत्न इथे पप्पू चव्हाण करताना पाहायला मिळतील. चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न इथे मात्र दोन्ही फलंदाजांना करायचा आहे, परंतु तेवढीच ताकद इथे मात्र गोलंदाजांना दाखवायची आहे. जय पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिंमत आहे जी मोजली जाते. इथे पटका लाजवाब. चेंडू चाललाय का सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 6. मिळतील विचारेच्या डोक्यावरून. या 6 धावा मिळताना आपल्याला पाहायला मिळतील. या 6 धाव्यांच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडती आहे. धाव संख्या 46. विजयासाठी अजूनही पाहिले गेले तर 12 धावांची गरज. 2 मोठे फटके आणि सामना एकतर्फी चाललाय असं वाटतं,
परंतु अजूनही पाहिलं गेलं तर 13 चेंडूचा खेळ बाकी आहे. 13 चेंडूचा खेळ. आई पटका इथे मात्र जरूर चांगला होतं आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषे दिशेने ट्रॅव्हल जायला आहे. धावा मिळतील 4. या 4 धाब्याच्या मध्ये संघाच्या खात्यात भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 50. विजयासाठी 8 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 12 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण असेल. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर प्रत्येक संघ करण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला. चांगली कामगिरी आतापर्यंत जरूर श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघाने केली आहे. अंतिम सामन्याचा निकाल थोड्याच वेळ आपल्या हाती येईल. आपण पाहतोय मिथिल विचारी स्वतः बॅटिंग पॉवर प्ले. ज्या कोणाच्या गाडीची हेडलाईट चालू आहे विनंती असेल आपण हेडलाईट बंद करायची आहे. विनंती असेल आमचा जो कॅमेरामॅन आहे त्याच्या मागे ज्या गाडीची हेडलाईट चालू आहे ती बंद करायची आहे. खुलं पॉवर खुलं क्षेत्ररक्षण असेल. 12 चेंडू 8 धाबांची गरज. एक धाव इथे मिळेल. एका धाब्याच्या मदतीने संघाच्या खात्यात भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 51. धावा आतापर्यंत जरूर कुठल्या जातात. 7 धावांची गरज. 11 चेंडू आणि 7 धावा मितीला आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्ध विकेट ऑन स्ट्राईक दीपक रेबाळे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा पसतोय. फटका इथे मोठा खेळायचा आणि सामना प्रयत्न चांगले करावे लागतील. तो प्रयत्न कशा प्रकारे चांगला केला जाईल हे महत्वाचं आहे आपल्या संघासाठी. मिथिल प्रयत्न करतोय. आतापर्यंत 3 अंतिम सामन्यामध्ये दाखल झालेल्या पर्वांमध्ये मिथिलला यश मिळत नाही आहे. विजेता संघासाठी वाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. दंडित केलं गेलं. चुकीची लाईन. या चुका जरूर थोड्याशा महागड्या ठरल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये चुका झाल्या. धावसंख्या 52 वर 6 धावांची गरज. षटकार एक आवश्यक असेल. यश तिथे पोहोचेल का? पोहोचलाय. दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होता पाहायला मिळतोय. एक धाव इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने संघाच्या खात्यात भर. धावसंख्या 53. 5 धावा विजयासाठी आवश्यक असतील. 8 चेंडू 9 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 आणि एका बाजूला महालक्ष्मी वॉरियर्स. हे 2 मोठे तगडे संघ पर्व 4 च्या अंतिम सामन्यामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते आहेत. महत्वपूर्ण कामगिरी आता मात्र दोन्ही संघांना करायचे. अजूनही 5 धावांची गरज आहे. या 5 धावा सहजासहजी बनवू दिल्या जातील का ही पाहावं गेला. पाहिले गेलं तर महालक्ष्मी वॉरियर्स संघ ही हार मानायला तयार नाही आहे. 8 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज असताना से मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 संघ थोडासा संघर्ष करतोय. संघर्ष हलक्याने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेवर इथे मात्र समाधान. 7 चेंडू आणि 4 धावा आपल्यासाठी पाहायला मिळतील. मल्लिकार्जुन वसिक बाबा 11 7 चेंडू आणि 4 धावा. चेंडू निर्धाव टाकण्याची क्षमता इथे दाखवतील का मिथिल हे बघावं लागेल. मिथिल फटका चांगला आहे. लाजवाब आपल्याला पाहायला मिळतोय. विजय फटका इथे मात्र प्रेझेंटेशन बॉक्स फोडून टाकलाय. दीपक रेवाळेचा हा दमदार फटका आणि श्री मल्लिकार्जुन वसिक बाबा 11
पर्व 4 चा मानकरी ठरतोय आणि पर्व 4 चा मानकरी ठरत असताना यावर्षी नवीन संघ आणि नवीन संघ मालक या विजेता होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गव्हाणे प्रीमियर लीग 2026 पर्व 4 इथे पार पडतंय. सेलिब्रेशन झालंय, जोरदार सेलिब्रेशन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अब गाना बजा दे डीजे वाला बाबू.